नमस्कार मंडळी, आज आपण इथे अगदी झणझणीत चमचमीत हॉटेल स्टाईल अशी चणा मसाल्याची रेसिपी केलेली आहे। अगदी झटपट होते आणि साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत। त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे 1 कप इथे मी चणे घेतलेले आहेत, जे भिजवलेले आहेत आणि त्याला हलकेसे मोडसुद्धा आलेले आहेत। या प्रकारे मी हे चणे एक रात्रभर भिजवून ठेवले होते। दुसऱ्या दिवशी उसपून एक 4-5 तास बांधून ठेवलेले, त्यामुळे ह्याला हलकेसे असे मोड आलेले आहेत। सगळ्यात अगोदर आपण एक इथे मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये 1 टीस्पून तेल घातलेलं आहे आणि 2 मोठे कांदे उबडसर असे चिरून घेतलेले आहेत आणि आता ह्या तेलावरती ते परतवून घ्यायचे आहेत। इथे मी कांदा हलकासा सोनेरी होईपर्यंत आणि थोडासा ट्रान्सपरंट असा होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। त्यानंतर याच्यात आपण खडे मसाले घालणार आहोत। एक 8 ते 10 इथे काळी मिरी घेतलेत आणि 2-3 लवंगा घेतलेल्या आहेत। एक दालचिनी, एक वेलदोडा, एक अर्ध इथे चक्री फूल घेतलेलं आहे आणि इथे तमालपत्र मी 1 घेतले, त्याचे तुकडे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत। आणि हे खडे मसाले आपण ह्याच्यामध्ये कांद्यामध्येच मिक्स करणार आहोत आणि हे सुद्धा ह्याच्याबरोबर भाजून घ्यायचेत आपल्याला। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा धणे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत, तेही ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचेत। इथे मी अगदी थोड्या प्रमाणामध्येच हे खडे मसाले वापरलेले आहेत। खडा मसाला जास्त प्रमाणात वापरू नका, नाही तर त्याचा उग्र असा वास चना मसाल्याला येतो। त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। सुकं खोबरं पण आपल्याला हे कांद्याबरोबरच इथे परतून घ्यायचं आहे। आता ज्या आपण गोष्टी घालतोय त्या जास्त परतवायची गरज नाही आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या शेवटला आपण घातल्या गेलेल्या आहेत आणि 1-2 सेकंदामध्ये ह्या सगळ्या भाजून घेतलेल्या आहेत। जास्त भाजण्याची पण आवश्यकता नाही आहे। त्यानंतर इथे एक मोठा टोमॅटो मी चिरून घेतला होता, तो घातलेला आहे। टोमॅटो सगळ्यात शेवटलाच घालायचा आहे, कारण टोमॅटोमुळे पाणी सुटतं आणि हे सगळे जिन्नस ओलसर असे होतात। ग्रेव्हीसाठी आपण हा जो ओला मसाला केलेला आहे, ह्याची टेस्ट ह्या चणा मसाल्याला खूप छान लागते, त्यामुळे हे व्यवस्थित असे भाजून घ्यायचेत आपल्याला इथे पूर्ण। आता हे सगळं भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे आणि सगळं पूर्ण थंड करून घेतलं आणि मिक्सरमधनं आता हे ग्राइंड करून घेऊया। ह्याच्यात पाणी घालायची आवश्यकता लागत नाही, कारण टोमॅटो घातल्यामुळे टोमॅटोला इथे पाणी सुटलेलं असतं। बारीक फाईन याची पेस्ट तयार करून घेतली आहे। त्यानंतर इथे तर कुकर गरम करून घेतला आहे आणि कुकरच्या भांड्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घातलं आहे। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आणि एक 8-10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या इथे मी। तुम्ही लसूण मसाला करताना सुद्धा घालू शकता, तरीही चालू शकतं, पण मी इथे मस्त असा कच्चा जो लसूण असतो ना, तो असा ठेचून घातला ना, त्याचा फ्लेवर मस्त येतो। त्यानंतर आपण जो मिक्सरमधनं फिरवून घेतलेला मसाला आहे ना, तो सगळा या फोडणीमध्ये घातला आणि तो परतून घ्यायचा आहे चांगला। 1 मिनिटभर चांगला परतवायचा आहे। मसाला चांगला असा परतवून घेतला की त्याचा मस्त वास सुटतो आणि मुख्य म्हणजे चणा मसाला आपण जेव्हा करतो तेव्हा त्याची जी ग्रेव्ही असते ना, त्याची चव खूप छान वाढते। मसाला भाजून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे, 2 चमचे इथे मी लाल तिखट घातलेलं आहे, 1 मोठा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे आणि आता हे जिन्नस पण मिक्स करून घ्यायचेत। तिखट आणि मसाला आपण ह्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता हे तिखट घातल्यामुळे काही वेळा आपलं हे करपू शकतं किंवा खाली लागू शकतं, त्यासाठी म्हणून इथे मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यामुळे हा मसाला करपत नाही किंवा खालच्या साईडला लागतसुद्धा नाही। आता या मसाल्यामध्ये आपण हे भिजवलेले सगळे हरभरे घालायचे आहेत। ह्याच्यातले एक पाव वाटी मी हरभरे साईडला ठेवलेले आहेत, जेणेकरून एक ट्रिक सांगणार आहे, ज्यामुळे आपला हा रस जो असतो ना ह्याचा अगदी दाटसर असा होतो। त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पूर्ण या मसाल्यामध्ये हे चणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत। त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। मी इथे नॉर्मल पाणीच घातलेलं आहे, तुम्ही गरम पाणीसुद्धा घालू शकता। मी इथे कुकरमध्येच लगेच करणार आहे, त्याच्यामुळे नॉर्मल आपलं साधं पाणी घातलेलं आहे। पाणी इथे खूप जास्त घालायचं नाही आहे, आपले चणे बुडतील इतकंच इथं पाणी घालायचं आहे, म्हणजे ग्रेव्ही दाटसर पण होते आणि कुकरची शिट्टी होताना बाहेर आपली पाणी सगळं येत नाही। आपल्याला आवश्यकता वाटली तर नंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतो। आता आपण जे पाववाटी चणे बाजूला ठेवलेत ते मिक्सरमध्ये मी थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेणार आहे। आता मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ही पेस्ट आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालायची आहे।
या प्रकारे मी आता ह्या चणा मसाल्यामध्ये ही पेस्ट घालते. ह्याच्यामुळे काय होतं की आपली ही जी ग्रेव्ही आहे ना ती अजून दाटसर अशी होते. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मी ते विसळून याच्यात घातलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेतलं. कुकरची आता शिट्टी लावायची इथं आणि झाकण लावून इथे मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या. हरभरे हे शिजायला थोडा वेळ जास्त लागतो आणि आपण तिखट मीठ घातल्यानंतर थोडा जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे कुकरच्या इथे 4 शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे हे मऊसूत हरभरे शिजतात. 4 शिट्टे इथे करून घेतल्यात आणि कुकर पूर्णपणे थंड करून घेतला. थंड झाल्यानंतर याचं झाकण काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या कुकरच्या बाहेर काहीही पाणी आलेलं नाही आहे आणि मस्त अशी ही चणा मसाला इथे तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही, मस्त दिसतोय. कलर पण खूप छान आलेला आहे आणि मस्त वास सुटलेला आहे. आपण आता हे शिजलं आहे का चेक करूया. तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूत असं शिजलेलं आहे. 4 शिट्ट्यामध्ये हे व्यवस्थित अगदी शिजतं. वरतून कोथिंबीर घातलेली आहे. मस्त आपला हा चणा मसाला तयार झालेला आहे. अगदी हॉटेल स्टाईल चणा मसाला हा तयार झालेला आहे. आत्ता अगदी गरम आहे हे, त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला पातळसर जरी वाटलं, जसं थंड होईल ना तशी ही ग्रेव्ही दाटसर अशी अगदी होते. हॉटेल स्टाईल आपण चणा मसाला घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनवला आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि थोडी जरी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.